शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय वरं पुण्डलिकाय धातुमुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमः पाण्डुरङ्गकरो प्रथम नमः समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदीपं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरास नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणी आता
शांताकार भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभां लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगबीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं हर हर महादेव श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे कधी साष्टांग हे कधी दंडवत विश्रांती पावल विश्रांती पावल उधरी हे विश्रांती पावाला समाधावरी विश्रांती पावाला समाधावरी उतरी 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 श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो तुका मने आम्ही झालो अग्निरूप तुका मने आम्ही झालो अग्निरूप लागोने दीपाप पुण्यंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत सो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला निवडलेला अभंग महान संत महान भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी असणारे आणि तुम्हा आम्हा सारख्या अशा सकळ जड जीवाचा उद्धार करणारे ज्यांच्या विचारांच्या ताकदीनं तुम्ही आम्ही इथपर्यंत बसलेलो आहे. कारण आजी आपण फार सामान्य लोक आहोत. आपली ताकद नाही सहजतेने इथपर्यंत येणं आणि बसणं. इथे येण्याकरिता आणि इथे बसण्याकरिता संतांच्या विचारांचा प्रभावच असला पाहिजे. तुमच्या आमच्यावरती संतांच्या विचारांचा प्रभाव आहे यात कसलंच नवल नाही दादा. नवल यात आहे महाराष्ट्राचा जाणता राजा स्वराज्य निर्माण करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज राजांवरती सुद्धा ज्यांच्या विचारांचा आणि ज्यांच्या वाणीचा प्रभाव होता असे असणारे श्री महान संत ज्यांनी तुम्हा आम्हाला जगायला चालायला बोलायला शिकवलं. जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांची कळ तुकाराम तुकाराम. जगण्याचा पाया
चालण्याचे बळ ज्यांनी जगायला चालायला बोलायला शिकवावं महान संत जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ श्री संत तुकोबाराय यांचा चार चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थित दुःखांकित जनसमुदाय कैलासवासी निवृत्ती भाऊ सानप पवित्र पुण्य बाबांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या म्हणजेच वर्ष श्राद्ध या विधीच्या निमित्तानं उपस्थित आहोत. आज या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे त्यांचा सर्व परिवार त्यांचं सर्व कुटुंब मग त्यांची मुलं असतील त्यांचे नातवंड असतील सुरेश निवृत्ती सानप तसेच रमेश निवृत्ती सानप तसेच गंगाधर निवृत्ती सानप तसेच सुमंत हरी गंभीरे त्याचबरोबर त्यांचे नातवंड असतील भाऊसाहेब गंभीरे सचिन रमेश सानप किरण गंगाधर सानप तसेच भगवान रमेश सानप राहुल रमेश सानप तसेच निलेश सुरेश सानप राहुल सुरेश सानप सर्वच त्यांचा परिवार. फार मोठं दुःख आहे आज वडिलांच्या जाण्याचं या ठिकाणी कुटुंबाला. 1 वर्ष झालं या कुटुंबातून या सानप परिवारातून बाबांचं देहरूपानं जाणं झालेले. हे बघा देह गेला म्हणून सर्व अस्तित्व संपलं असं कधी होत नाही. माझा इको थोडासा कमी करा याचा आणि थोडा गेन ठेवा इको थोडा कमी करा. शरीर नाशिवंत आहे परंतु संत सांगतात शरीर संपलं म्हणून माणसाचं अस्तित्व कधी संपत नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. काय गेलं आणि काय राहिलं कदाचित यातला फरक माणसाला कळाला नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा ओ राहिल्या त्या कीर्ती जगा काय गेलं आणि काय राहिलं. ज्यावेळी माणूस वारतो मरतो सगळ्यात पहिल्यांदा त्याला कुठं नेलं जातं. आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत शब्द कळतायत महिला मंडळ आवाज येतोय माझा. असं करा नाही तर असं करा बोला जरा मला प्रतिसाद द्या जरा. मी वक्ता आहे तुम्ही श्रोते आहात आणि श्रोत्याचं या नात्यानं आद्य कर्तव्य आहे वक्त्याला प्रतिसाद देणं. राजकीय क्षेत्रातला पुढारी नेता असो किंवा वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असो निश्चित प्रतिसादाची अपेक्षा असते.
त्यामुळे बरं वाटलं तर असं करा, नाही बरं वाटलं तर असं करा, पण प्रतिसाद देत चला. लक्षात घ्या, ज्यावेळी माणूस वारतो सगळ्यात पहिल्यांदा त्याला स्मशानात नेलं जातं. कशासाठी? अंत्यसंस्कार करण्याकरिता, जाळण्याकरिता. पण कुणाला जाळलं जातं? जे जळणार आहे. जे जळणार आहे आपण त्याला जाळू शकतो. जे जळणार नाही, तुम्ही कितीही मोठा अग्नी प्रज्वलित करा, ते जळता येत नाही, जाळता येत नाही. संत सांगतात, अरे नाशिवंत स्वरूप असणाऱ्या देहालाच आपण जाळू शकतो. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातीय कृमी कीटकांचा साधा, रब रब दुर्गंधी रे आमंगळतीचा बाधा, स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा, प्रिय दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, प्रिय दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, प्रिय दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, प्रिय दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. तुम्ही जे नाश स्वरूपाचं आहे त्याला तुम्ही संपवू शकता, मारू शकता, जाळू शकता. जे संपणारे नाही, जे अमर तत्व आहे, त्या अमर तत्वाला आपण जाळू शकत नाही. आपण नाही म्हणणारे कोण? शास्त्र सांगतं, नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती. कितीही मोठा अग्नी प्रज्वलित करा बाबा, आत्मस्वरूपाला चालता येत नाही. कितीही धारधार शस्त्र तयार करा, आत्मस्वरूपाला कापता येत नाही, कारण ते निश्चित अमरतत्व आहे. म्हणून निश्चित नाशिवंत देह जाणार आहे. देह जाणार जाणार, त्यासी काळ हा खाणार. किंबहुना नाशिवंत देह जाणार, तुमचा जाईल, माझा जाईल, असा एक दोघांचाच जाईल, बाकी सगळे राहणार आहेत का? सकळ येणे एकले वो जाणे ही शेवटी, येणे एकले वो जाणे ही शेवटी. मागचे रुसले का काय? हे बघा, बसल्या जागी नियमांचं तरी पालन करा. टाळी वाजवावी, गुढी उभारावी आणि वाटही चालावी. किमान बसल्या जागी हाताने टाळी तरी माणसाला वाजवता आली. बरं, आमच्यासाठी वाजवा, आमच्या कौतुकासाठी वाजवा असं मी म्हणणार नाही बाबा, पण निश्चितच किमान आपल्या जन्माचं सार्थक व्हावं, आपलं आरोग्य चांगलं राहावं, इतपत तरी टाळी वाजवा. कारण आजी, मी सुरुवातीलाच महत्व सांगून जाते. अरे इथे लावता की काय फटकडे? नाही ना? बर बर.
जेव्हा टाळी वाजवतो, इकडे लक्ष द्या, दोन्ही हाताने एकत्रित होऊन टाळी वाजते, ॲक्युप्रेशर पॉइंट असतात आपल्या हातामध्ये. जेव्हा टाळी वाजवतो, एक किमान 10 मिनिटं तुम्ही सलग टाळी वाजवलीत, हाताला मुंगे येतात आजी, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, रक्ताभिसरण क्रिया शरीरामध्ये चांगली राहते आणि शरीरातले असंख्य रोग नष्ट करण्याची ताकद एका टाळीमध्ये राहते. म्हणून टाळी वाजवा. फायदा सांगितल्यावर काय टाळ्या वाजायला लागल्या? इथे बिना फायद्याच आहे का? परमार्थ संत फायद्याचाच सांगतात. एवढा फायदा, एवढा फायदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, नुसतंच म्हणा नाही. पुण्याची गणना कोण करी? गणना करू शकत नाही एवढं पुण्य कशात आहे? हरीच्या नावात आहे. हा फायदा आहे. लक्ष द्या. नाशिवंत स्वरूपाचा असणारा देह जळून जाणार आहे, पण देह संपला म्हणून माणसाचं अस्तित्व संपत नाही बाबा. उत्तम चिवरे कीर्ती मागे. माणूस जिवंत राहतो, मृत्यूनंतर सुद्धा तो त्याच्या कर्मानं. आज जरी सानप कुटुंबामध्ये या वडिलांचा देह दिसत नसला, परिवाराला दुःख होणं साहजिक आहे. असं म्हणतात जग जावं पण लेकरांपासून आईबाप कधी जाऊ नयेत. काय? अरे जग गेलं तरी हरकत नाही, पण आईबाप कधी जाऊ नये. कारण जेवढी ताकद, जेवढं प्रेम आणि जेवढं मातृत्व त्या आई वडिलांच्या अंतःकरणात आहे ते अख्खं जगात नाही. लक्षात ठेवा. आज वडील दिसत नाही, या गोष्टीचं दुःख आहे सानप कुटुंबाला. मी आल्या आल्या या कुटुंबाला सर्व नातवंडांची भेट झाली, मुलांची भेट झाली आणि मी विचारलं सहज भाऊ की खऱ्या अर्थानं तुम्ही काय एवढा सगळा अट्टहास करताय? काही लोक तर आजकाल याला मानत सुद्धा नाही. आपण कलियुगात जगतोय याचं भान प्रत्येकाला असलं पाहिजे. कलीचं युग म्हणजे इथपर्यंत असं सांगितलं, ज्यावेळी कलीला विचारण्यात आलं होतं की तुझं सगळ्यात आवडीचा मनुष्य कोणता, त्यावेळी कली हसला आणि कलीनं उत्तर दिलं, जो व्यक्ती अधर्म करतो, जो व्यक्ती देवाचं नामचिंतन करत नाही, जो व्यक्ती दान धर्म करत नाही, देव धर्म करत नाही, असा मनुष्य मला जास्त आवडतो. कोणाला? म्हणजे आपण त्यातले कलियुगात राहणारी माणसं, जिथे जिवंतपणी आई बापाला घराच्या बाहेर हाकललं जातं. पण कौतुक करावं सानप कुटुंबाचं की खऱ्या अर्थानं आज एवढ्या सुंदर नियोजनामध्ये आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्ध करतायत. कोण करतं सांगा ना? असं कोण करतं? असं कोणी करतं का? अजिबात नाही. ज्याच्या अंतःकरणात आई बापाच्या कष्टाची जाणीव आहे आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये आई वडिलांविषयी प्रेम आहे, तीच मुलं तेच कुटुंब विधी करतात. एवढं ध्यानात ठेवा. नाही तर उक्तेही देणारे आहेत. मी विचारलं नातवंडांना, मुलांना, कुटुंबाला, काय एवढा सगळा अट्टहास करताय? त्यांनी एकच सांगितलं, ताई आमच्या वडिलांनी, आमच्या आजोबांनी अपार कष्ट केले, हाडाची काढीन रक्ताचं पाणी केलं. ज्या काळामध्ये पोटभर भाकर मिळत नव्हती अशा काळामध्ये त्यांनी प्रपंच उभा केला, आम्हा सर्वांना घडवलं. आणि हे जे वैभव आहे ते त्यांच्या कष्टाचं आहे, हे चीज आहे त्यांचं. मग का नाही त्यांच्यासाठी आम्ही एवढं करावं? बरं एवढं करूनही कमी वाटतं, एवढे उपकार आहेत त्यांचे आमच्यावरती. डोळे भरून आले, डोळे भरून आले. असं वाटतं गेली असतील कुठेतरी शेतात, येतील तासानं माघारी. असं वाटतं गेली असतील कुठेतरी गावात, येतील 2 तासानं माघारी. असं वाटतं गेली असतील कुठे बाहेर गावी पाहुण्यांकडे, येतील 2 दिवसानं माघारी. वर्ष झालं आजही वाट पाहते हे कुटुंब वडलं नाही पाहत. आजही भास होतो असतील इथे कुठेतरी. सोडून गेले बाबा 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 सोडून गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 आता म्हणू मी कुणाला. अरे जगात सगळी नाती माणसाला पुन्हा दिसतात. हो काका काकी मामा नानी सगळी दिसतात.
आणि आपुलकीनं प्रेमानं कष्टानं मायेनं आपल्यावरती हात फिरवणारा तो बापाचा हात मात्र पुन्हा प्राप्त नाही. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून गेले बाबा सारा परिवार, सोडून गेले बाबा सारा परिवार, सोडून गेले बाबा आम्हाले कराना, बाबा 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 आता म्हणू मी कुणाला, बाबा 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 आता म्हणू मी कुणाला. बाबा कुणाला म्हणावं? निश्चितच फार मोठं दुःख आहे. आतापर्यंत केलेले कष्ट, आतापर्यंत केलेलं कर्म, हे कष्टच त्या बाबांना जिवंत ठेवतात. मी सानप कुटुंबातील सर्व सदस्यांना विनंती करेल, दादा ताई असं कधीच वाटून घेऊ नका की आमचे बाबा आमच्यामध्ये नाहीयेत. असं कधीच जगाला सांगू नका की आमचे बाबा आमच्यात नाहीयेत. जेव्हा कधी तुम्हाला वाटेल आमचे बाबा दिसत नाही, भाऊ दिसत नाही, तेव्हा स्वतःला एकदा आरशाच्या पुढे उभे करा. निश्चित आपल्यामध्ये त्यांची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद त्यांच्या कर्माची आणि कष्टाची आहे आपल्यामध्ये. जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपले आईबाप जिवंत राहतात, लक्षात ठेवा. निश्चितच बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपुली कुरवंटी वाळवणी. खऱ्या अर्थानं आयुष्यभर हाडाची काढीन रक्ताचं पाणी करतो आपण, विश्लेषण पाहतोच. परंतु निश्चित आज एवढ्या सुंदर नियोजनात, एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये, नियोजनामध्ये या ठिकाणी हे सानप कुटुंब वडिलांचं वर्ष श्राद्ध करण्याचा हा या ठिकाणी सोहळाच त्यांनी मला वाटतं उभा केलेला आहे. खरंच एकदा जोरदार टाळी वाजवा सानप कुटुंबासाठी. निश्चितच अधिकचं बोलणार नाही. अनेकदा सर्वांचं कॉन्टॅक्ट झालं, सानप कुटुंबाचं कॉन्टॅक्ट झालं, साईनाथ दादांचं कॉन्टॅक्ट झालं, इथपर्यंत येण्याचा योग आला. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. आज फार सुंदर असं पर्व आहे, मोठं असं पर्व आहे, महान असं पर्व आहे, फार पुण्याचं असं पर्व आहे. लक्षात ठेवा, 4 पर्व काळ आहेत भक्तीमध्ये आणि या 4 पर्व काळातील सगळ्यात उत्तम पर्व काळ म्हणजे आजचा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. विठ्ठल विठ्ठल आजच्या दिवशी त्या देवाची उपासना आणि त्या देवाची आराधना आपण सगळेजण करतो, जो निश्चित देवांचा देव आहे, पण देवांचा देव असून सुद्धा भोळा देव आहे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. ज्याच्या नाम चिंतनानं आपल्या जीवनातले काम क्रोध विषय निघून जातात. किंबहुना 4 पुरुषार्थ ज्याला पाहिल्यानंतर प्राप्त पूर्णत्वाला होतात, निश्चितच असा देव म्हणजे भगवान शंकर आहेत. आणि अशा देवाची उपासना आणि आराधना करण्याचा आजचा महत्वाचा असा काळ हा महाशिवरात्रीचा काळ आहे. मग या दिवशी अनेक कथांच्या माध्यमातून, कीर्तनांच्या माध्यमातून मी त्याच आयोजनात अभंगाची निवड केली की कदाचित आपल्यालाही कळावं की संतांच्या जीवनामध्ये समाधान आणि सुख कोणत्या मार्गाने आलं. आपण धन संपत्ती या मार्गाने सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो की अरे आज 100 रुपये, उद्या 1000 रुपये मिळतील, उद्या कोट्याने मिळतील, मग मी सुखी होईल. नाही, लाखो रुपये असू द्यात आजी, गडगड पैसा संपत्ती, धन संपत्ती, ऐश्वर्य, पद, पैसा, प्रतिष्ठा कमवा, लाखो रुपये कमवा, धन कमवा, ज्ञान कमवा, प्रपंच मोठा करा, पण रामकृष्ण हरिमुखात नसेल काडीची किंमत नाही तुमच्या पदाला आणि धनाला. मागच्या अजूनही असेच बघत बसलो, हे असं पाहत बसलं की मला टेन्शन येत. हे बघा, परमार्थाचं दुसरं नाव स्वरूप आनंद आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्या दृष्टीनं पाहता आलं पाहिजे. निश्चितच भगवंताच्या नामचिंतनाची ताकद इतकी मोठी आहे, असं म्हणतात त्याच्या नामस्मरणानं आपल्या जन्मातलं सगळं पाप निघून जातं. नाम घेता भगवंताचे, नाम घेता भगवंताचे,
तुटते पाश तुटते भाव दे पाश तुटते भाव दे नाम घेता भगवता दे नाम घेता भगवता नाम घेता भगवता दे नाम घेता भगवता दे भगवता तुटती भाव दे नाम घेता भगवंताचे ताकद आहे नामस्मरणाची बाबा जळती तो जाते ठोकर शुद्ध होती नारी होती तो होती नारी जळती तो हे बघा हे त्यांना कळतंय ज्यांना स्वर कळतोय ज्यांना स्वर ऐकाळा ना ताल ऐकाळा ना ते नुसते असे बघत बसते काय उपयोग आहे कीर्तनाला बसलात एक तर स्वर तरी कळावा नाही स्वर कळाला निदान ताल तरी कळावा आजी दोन्ही कळत नाही तू नुसते असे बघत बसते ज्ञानेश्वर माऊली झाली की त्यांना वाटतंय कीर्तन संपलं चला काही घेणं देणंच राहत नाही मधलं काहीतरी कळावं नाही तर किती चांगला रागच येतो काही काही ना उपयोग नाही ज्याला स्वर कळाला त्याला स्वर्ग कळाला लक्षात ठेवा नामचिंतनाची ताकद आहे आणि याच ताकदीनं जन्माचं सार्थक आहे काही लोक मानतात काही लोक मानत नाही नाव घेणं सोडा देवाचं अस्तित्वच मान्य करत नाही एवढा सगळा एवढा सुंदर उत्सव एवढ्या छान पद्धतीने आयोजन केलं पण सगळ्यांचाच प्रतिसाद असतो अहो समाजात आस्तिकही येत आणि नास्तिकही येत कीर्तनाला निघालो तर रामकृष्ण हरी म्हटलं बरं वाटतं काही लोक म्हणते तुम्हाला काही कामं नाहीत का काय उपयोग आहे नास्तिकही आहेत आस्तिकही आहेत मानणारी आहेत न मानणारी आहेत जाणणारी आहेत न जाणणारी आहेत एक जण म्हणला ताई कुठेही तुमचा देव म्हटलं आमचा संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात सर्वा घटी राम देहा देही एक अरे तू झाली माझा देवाला आपण भिन्न केलं देवाला आपण वेगळं केलं नाही तर इथून तिथून सबका मालिक इथून तिथून तो देव एक आहे रूप भिन्न झाली म्हणून काही अस्तित्व वेगळं होतं का आजी आपल्या लेकराचा आपल्या मुलाचा घरामध्ये कितीतरी फोटो असतील हसण्याचे असतील रडण्याचे असतील खेळण्याचे असतील पडण्याचे असतील फोटो मध्ये मुलगा भिन्नतेने दिसतो म्हणून काही तो भिन्न आहे का हा तो वेगळा आहे का हसणाराही तोच आहे रडणाराही तोच आहे खेळणाराही तोच आहे पडणाराही तोच आहे रूप भिन्न झाली म्हणून अस्तित्व वेगळं होतं का आपण तुम्ही आम्ही देवाला वाटून घेतलो पण देवाचे अस्तित्व एक आहे लक्षात ठेवा नाही नाही म्हणला पण कुठे देव काय करतो तो काय केलं त्यानं अरे म्हणलं असं म्हणू नको काय नाही करत चाले हे शरीर कोणाची आसते कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण दयाते भजन सुगुण गा देखवी ऐकवी एक नारायण दयाते भजन सुगुण देखवी
सूर्यासी चालणे तुझी या बळे नाही सतू समर्थ ब्रह्मांडाचा. अरे काय नाही करत म्हटलं देव, करता धरता तो आहे, सबका मालिक तो. अरे काय नाही करत, काय करतो ते सांगा. अरे काय नाही केलं, काय केलं ते सांगा. अरे दादा काय नाही केलं, ताई काय केलं ते सांगा. वैताग आला म्हणलं कोरोनाच्या काळात शेजारच्याला नेलं तुला ठेवलं, हे काही कमी केलं का त्यानं. इथपर्यंत आपलं अस्तित्व एखाद्याने नाकारला तर माणसाला किती राग येतो. देवाचं अस्तित्व नाकारून जगतो, पण तो माऊली आहे, कृपेची सावली आहे, त्यामुळे तो तारतोय आणि तोच तारणार आहे. त्यामुळे त्याच्या नाम जगाचं नाव घेऊन उद्धार होणे शक्य नाही, म्हणून त्या भगवंताचं नामचिंतन. आणि आजच्या देवाची तर मग भोळ्या भावाची भक्तीच आहे. तुम्ही नकळत जरी केली तरी सुद्धा तो प्रसन्न होतो, इतका भोळा देवे. आवड त्याला बेलाची, बेलाच्या पानाची, ए भोळ्या शंकरा, ए भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, आणि अगदी नकळतपणे जरी तुमच्याकडून भजन घडत असेल, नकळत जरी तुमच्याकडून चिंतन घडत असेल, नकळत जरी भक्ती होत असेल, तरी सुद्धा प्राप्त होतोय. आणि याच स्वरूपानं कथाही आपण ऐकत असतो की एक शिकारी जेव्हा शिकारीसाठी जंगलामध्ये गेला असताना रात्रीचा शिकार शोधतोय, शिकार सापडत नाहीये. आणि एका तळ्याच्या काठी झाडावरती बसला, झाड बेलाचं. तो वरती बसल्या बरोबर शिकार दिसण्यासाठी ते झाडाच्या पानं तोडून खाली टाकत होता. झाडाची पानं खाली तोडून टाकत होता. आणि त्याच ठिकाणी शिवलिंग होतं, त्याच झाडाच्या खाली. आणि जेव्हा पानं तोडून टाकत होता, ती पानं त्या शिवलिंगावरती पडत होती. विचार बुद्धी मनामध्ये शिकार होती, पण नकळत का होईना त्याच्याकडून एकतर दिवसभर उपाशी होता, उपवास घडला. आणि त्या योगानं बेलाची पानं शिवलिंगावरती अर्पण झाली. निश्चितच नकळतपणे हरिकीर्तनाचा किंबहुना भजनाचा आवाज त्याच्या कानावरती, सत्संगाचा आवाज त्याच्या कानावरती पडत होता. आणि या सर्व योगानं त्याच्याकडे महाशिवरात्र घडली. आपण साबुदाणा खा, खिचडी खा, वरई खा, चिप्स खा, केळी खा, सफरचंद खा. वाह, द्राक्ष भरपूर येत आपल्या भागात, ते घेतलं पाहिजे ना. काहीही खा, लक्षात ठेवा, फक्त पदार्थांचा उपवास न करता जेने विषयांचा उपवास केला त्याला भोळा शंकर लवकरात लवकर प्राप्त होतो. नुसतं पदार्थांचा काय उपवास करता, हे रोज उपवास करतय शेजारच्याशी भांडत बसते, उपयोग नाही. या काळात उपवास खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि या उपवासाने, या आराधनेने, या उपासनेने, या नामचिंतनाने, या हरिकीर्तनाने आपण आज महादेवांची भक्ती करणार आहोत. त्या योगानं बाबांनाही श्रद्धांजली वाहणार आहोत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.